रसिका हो, सुप्रभात. कोविडच्या काळामध्ये सतत आजूबाजूला येणाऱ्या नकारात्मक बातम्या, अनेक जवळच्या माणसांचं जाणं, या सगळ्या गोष्टीमुळं आळसावलेल्या आणि निराशावादी होत चाललेल्या बर्वे सरांच्या मनाला एका छोट्याशा जीवाच्या जिवंत राहण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनं आणि निसर्गातील किमयेनं रेझिलियन्स या शब्दाचा अर्थ समजावला आणि जगण्याची एक वेगळी प्रेरणा दिली. कंबर कसून सकारात्मक ऊर्जेने ते पुन्हा कामाला लागले. ऐकूयात तर मग आज हेमंत बर्वे लिखित दाही दिशा या संग्रहातील आजचं हे त्यांचं अनुभव कथन रेझिलियन्स म्हणजेच लवचिकता. काहीतरी कठीण किंवा वाईट घडल्यानंतर पुन्हा आनंदी यशस्वी होण्याची क्षमता. घराला अटॅच असलेल्या टेरेसवर मी सुमारे 20-22 मोठ्या कुंड्या ठेवल्यात. त्यात अनेक प्रकारची झाडं लावली आहेत. त्यात हेमाडपंथी देवळात असतात तसं जुनं अँटिक वापरात नसलेलं काचेचं हंडी झुंबर टांगलं आहे. अशाच एका सकाळी मी आमच्या टेरेसवर चहा पीत बसलो होतो. तेव्हा मला 2 सुंदर लवबर्ड्स कुंडीतल्या झाडावर बसलेले दिसले. साधारण चिमणी एवढे, पिवळ्या निळ्या रंगाचे. मग सलग 3-4 दिवस जोडीनं रोज सकाळी न चुकता ते येत 10-15 मिनटं टेरेसवर इकडून तिकडे फिरत आणि निघून जात. आम्ही दोघं, मी आणि माझी बायको, रोज त्यांना बघत होतो. एक दिवस त्यातील एकानं हळूच काचेच्या हंडीच्या झुंबरामध्ये प्रवेश केला आणि बाहेर येऊन अतिशय कर्कश आवाजात जोरजोरात तो "आ, आ" ती ती ओरडू लागली. ओरडत होती म्हणजे बहुतेक तीच असणार. मग दुसरा पण उडत आला आणि हंडीच्या टोकावर बसला. 10-15 सेकंदानं ते दोघेही उडून गेले. असंच 3-4 दिवस गेले. रोज ते दोघं येत, काचेच्या हंडीवर झुंबरांवर बसत आणि उडून जात. मग एके दिवशी मात्र ते दोघे चोचीत गवताचे तुकडे घेऊन आले आणि बघता बघता त्यांनी हंडीच्या तळाचा जो खोलगट भाग असतो ना, त्यात गवताच्या काड्या टाकून टाकून त्याला छानसा गोल आकार दिला. एक साधारण 5-6 इंच व्यासाचे 1 इंच उंचीचे गवताचे घरटं त्यांनी सेट केलं. मग मी आणि सौ बाळंतीण केव्हा येईल याची वाट बघू लागलो. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार पोपट मिरची खातो, कबूतर दाणे खातो, कावळा काहीही खातो. तसं लवबर्ड्स काय खातात हे काही आम्हाला माहीतच नव्हतं. पण पुढे जवळजवळ 5-6 दिवस असेच गेले. ते परत इकडे फिरकले पण नाहीत. नंतर मात्र नित्यनेमाने ते यायचे, गच्चीवर फिरायचे आणि परत जायचे. जसा एखादा जासूस एखाद्या जागेची रेकी करतो ना, अगदी अगदी तशीच त्यांची हालचाल होती. एक दिवस मात्र मला सकाळी सकाळी हंडीवर ते दोघेही बसलेले दिसले. एक उडून जायचा आणि दुसरा हंडीत येऊन शिरायचा. असा आळीपाळीनं त्यांचा नंबर चालू होता. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत 12 तासाचा जॉब असल्यासारखं ते दोघं आलटून पालटून येत, हंडीत बसत आणि निघून जात. एक दिवशी सौच्या विरोधाला न जुमानता मी एक शिडी घेतली आणि आणि हंडीच्या वरून आत डोकावून बघितलं आणि बघतो तर काय, आत 2 छोटी छोटी काळपट गुलाबी चोच असलेली पिल्लं दिसत होती. त्यांचा आकार साधारण सुपारी एवढा होता. फक्त मला एक कोडं आहे की अजूनपर्यंत आम्हाला त्यांची अंडी कशीच कधी दिसली नाहीत. काय माहिती. झालं. मग कोरोना काळात करायचं काय? आम्हा दोघांना एक छान विरंगुळा मिळाला. मग पुढचे 12-13 दिवस ते मम्मी पप्पा लवबर्ड सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी सारखे ये जा करत. प्रत्येक वेळी चोचीत काहीतरी घेऊन येत. पण पिल्ले किती मोठी झाली आहेत याचा काही अंदाज आम्हाला नव्हता. तसंच त्यांचा लाईफ पॅटर्न कसा असतो हे पण माहीत नव्हतं ना. एक दिवशी मात्र सकाळी सकाळी अचानक एक पिल्लू झुंबराच्या हंडीच्या पितळी पट्टीवर बसलेलं दिसलं, तर दुसरं पिल्लू गायब झालं होतं. ते पिल्लू कोणतीही हालचाल न करता पितळी पट्टीवर बसून होतं. मग हळूहळू सकाळचे 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले तरी ते तिथंच बसलं होतं.
मम्मी पप्पा लवबर्ड्स पण आले नाहीत. त्या पितळी कडीची रुंदीच मुळी इनमिन पाऊण इंचाची होती. आपल्या इवल्याशा पायांनी त्या पट्टीला घट्ट पकडून ते एकटंच उपाशी तापाशी बसलं होतं तिथे. जाणाऱ्या प्रत्येक तासागणिक आम्ही दोघंही अधिकाधिक अस्वस्थ होत होतो. शेवटी संध्याकाळचे 4 वाजले. सऊचा धीर सुटला. मग तिनं त्या पिल्लांसाठी कणकेचे छोटे गोळे केले. म्हणाली, अहो, ही कणिक तरी तो खातोय का ते बघूया ना आपण. तो कणकेचा छोटा गोळा मी त्या पिल्लाच्या चोचीला लागून धरला आणि आणि सगळा गोंधळ झाला. माझं काय चुकलं माहिती नाही, पण त्या पिल्लानं कणिक तर खाल्ली नाहीच, पण तिथून ते जे धडपडत उडालं ते थेट कुंड्याखाली कुठेतरी जाऊन बसलं. बरं, टेरेसवर 20-22 मोठमोठ्या कुंड्या, लोखंडी स्टँड, झुला आणि त्यात हरवलेलं पिल्लू, आणि तोपर्यंत 5 वाजून गेले होते. बरं, ते उपाशी पिल्लू आठवून आठवून आम्ही दोघंही खूप अस्वस्थ होत होतो. आणि हुश, तेवढ्यात त्याची मम्मी आणि पप्पा लवबर्ड्स आले. ते लवबर्ड्स परत परत झुमरांकडे जात एका वेगळ्या आवाजात ओरडत आणि दमले की परत टेरेसच्या पाईपवर बसत, परत झुमरावर जाऊन बसत. असं जवळजवळ तासभर चाललं होतं. आता आम्हाला आमची चूक पूर्णपणे कळली होती, पण आता इलाज नव्हता. शेवटी आम्ही सर्व कुंड्या स्टँडवरून उतरून ठेवण्याचा निर्णय घेतला की ज्याच्यामुळं मम्मी पप्पा लवबर्ड्स त्या पिल्लाला बघू शकतील. तरीही ते मम्मी पप्पा लवबर्ड्स झुंबर आणि कुंड्या इथं सतत घिरट्या घालत होते. एक प्रकारचा आर्त स्वर होता त्यांचा. मध्येच ते ओरडत, स्टँड खाली जात, झुंबरावर बसत, परत कुंडीजवळ जात. असं करता करता शेवटी 7 वाजले. बरं, त्या पिल्लाला ओरडता तरी येत होतं का नाही ते तरी आम्हाला काय माहिती. त्यात भरीसभर म्हणजे हलवाहलव करताना एक मोठी कुंडी फुटली आमच्या हातनं आणि सगळीकडे मातीच माती पसरली. आदल्याच दिवशी पुण्यात एप्रिल महिन्यात नॉन सिझनल पाऊस पण येऊन गेला होता. त्यामुळे ओली माती, टेरेसभर पसरलेल्या कुंड्या, चिखल, फुटलेल्या कुंडीचे तुकडे आणि त्या मम्मी पप्पा लवबर्ड्सचं ओरडणं आणि माझं अपराधी मन, असा तो एक विचित्र मृत्यू षडाष्टक योग जुळून आला होता. त्यात सौ म्हणू लागली, तुम्ही त्यांच्या तोंडाजवळ नीट कणिक धरली नसेल, त्याला तुमचा धक्का लागला असेल, तुम्हाला बघून ते बिचारा घाबरलंच असणार. पण वाद घालण्याची ती वेळच नव्हती. शेवटी ते मम्मी पप्पा लवबर्ड्स पण निघून गेले. आम्ही टॉर्चच्या उजेडात मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये वाकून वाकून शोधत होतो, कारण आता जवळजवळ ते पिल्लू 12 तास अन्न पाण्या वाचून होतं. ते मेलं असणार हे तर आता जवळजवळ निश्चित झालं होतं. आता फक्त मरायचं कारण काय ते सकाळी उठल्यावर कळणार होतं. बरं, एवढा छोटा जीव त्या सर्व माती, चिखल, कुंड्या, स्टँड यामध्ये मेला तरी दिसणार का अशी शंका होती. नाही म्हटलं तरी आम्हा दोघांना खूप वाईट वाटत होतं, अपराधी पण जाणवत होतं. त्याचबरोबर निसर्ग चक्रात उगाच ढवळाढवळ करायची नाही हा धडा पण शिकलो होतो आम्ही. या सर्व भावनांचं ओझं घेऊनच आम्ही रात्री आडवी झालो. मला पहाटे साधारण 4:30ला जाग आली. बाजूला सौ दिसली नाही म्हणून बेडरूमच्या बाहेर हॉलमध्ये आलो. बघतो तर काय, सौ चक्क टॉर्च लावून टेरेसवर कुंड्याखाली त्या पिल्लाला शोधत होती. 6 वाजले. थोडं थोडं फटफटायला लागलं होतं. मी माझा चहा बनवला, कप घेऊन टेरेसवर गेलो आणि 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 समोरचं दृश्य बघून माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. कारण हे श्री 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 परमपूज्य भक्तपरायण पिल्लू महाराज चक्क जास्वंदीच्या झाडावर आपल्या चेरी एवढ्या महाकाय देहाला सांभाळत पानांच्या आडोशाला बसलेली मला दिसले. मी जवळजवळ लहान मुलासारखा ओरडलोच. सौ पण धावत आली. त्या देवातीत आनंदानं आमच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला होता. तेवढ्यात ते मम्मी पप्पा लवबर्ड्स आले. एका विशिष्ट प्रकारे ओरडत त्यांनी त्याच्या भोवती 3-4 प्रदक्षिणा घातल्या.
मग मम्मी पप्पाने त्याला फांदीवरून खाली वर 2-3दा उडून दाखवलं. त्या पिल्लानं पण बरोबर तशाच मुवमेंट्स केल्या आणि झालं. ते पिल्लू या संपूर्ण अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झालं. त्याचे प्राऊड मम्मी पप्पा. लव्हबर्ड्स आपल्या पिल्लाला घेऊन निघूनही गेले. आम्हाला मात्र खूप समाधान, आनंद आणि बरीच सकारात्मक ताकद देऊन गेले. सुमारे 24 तास ते पिल्लू अन्न पाण्याशिवाय कसं जगू शकलं या विचारातूनच अजूनही आम्ही बाहेर पडलेलो नाही. जगण्यासाठी लागणारी ती तीव्र इच्छाशक्ती या अंगठ्याच्या नखा एवढ्या या जीवाला कुणी दिली असेल बरं? माहिती नाही. कोणत्या अदृश्य शक्तीनं त्याचं रक्षण केलं असेल? माहीत नाही. पूर्ण 24 तास काहीही खायला प्यायला नाही. त्यातले शेवटचे 12 तास तर पूर्णपणे उघड्यावर. आणि वय फक्त 15 दिवस. सगळंच अगम्य आणि अतर्क्य. वैरीनं चिंती ते मनचिंती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. देव तारी त्याला कोण मारी. या सगळ्या म्हणींचा अर्थ आणि त्या छोट्याशा जीवाची जगण्यासाठी लागणारी जिद्द, चिवटपणा आणि रेझिलियन्स म्हणजे लवचिकता. काहीतरी कठीण किंवा वाईट घडल्यानंतर पुन्हा आनंदी, यशस्वी होण्याची क्षमता. याची देही याची डोळा आम्ही दोघांनी अनुभवली आहे. लव्हबर्ड्सच्या कुटुंबाने त्यांच्यातील जिद्दीने मला जगण्याची एक वेगळी प्रेरणा दिली. कंबर कसून सकारात्मक ऊर्जेने मी पुन्हा कामाला लागलो. रसिको, आजचा हा व्हिडिओ, आजचा हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्हालाही असा काही आजूबाजूला बघताना अनुभव आला असेल आणि याविषयीचा अभिप्राय तुम्हाला बर्वे सरांना कळवायचा असेल तर तुम्ही त्यांना 9892360847 या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्ही तुमचे नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि त्यांनाही उत्साहाचा हा झरा पुरवाल हे नक्की. हेमंत बर्वे या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी 10 दिशातील अशाच एका खजिन्यासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. शांती, आनंदी, तृप्ती सगळ्या येतीलच आपल्या दारी. धन्यवाद.